मुळात काही ठिकाणच अशी असतात जिथे शब्द कमी पडतात. समोर नितळ वैतरणा धरण, थंडगार वारा, चहूबाजूनी हिरवागार निसर्ग आणि मनाला स्पर्श करणारी शांतता. चला अनुभूया नाशिक जवळचा हा लपलेला स्वर्ग. चेंबूर ते वैतरणा डॅमचं अंतर हे जवळपास 135 किलोमीटर, साधारणतः 2.5 ते 3 तासाचा हा प्रवास. पण मुंबईतून बाहेर पडायचं म्हणजे ट्रॅफिकचा अंदाज लावणं कठीणच. आणि आजही मुंबईने आपला रंग दाखवलाच. निघायला उशीर झालाच होता आणि त्यात ट्रॅफिकची भर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ट्रिपची संपूर्ण माहिती सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे हा स्पॉट प्लॅन करताना तुमचं काम अगदी सोपं होईल. निघायला उशीर झाला होता म्हणून आम्ही ठरवलं की ड्राईव्ह करतच जेवूया. मग काय, भिवंडीच्या मॅकडोनल्डमधून टेकअवे घेतला आणि कारमध्ये जेवण उरकलं. प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी आम्ही जुन्या मुंबई नाशिक हायवेऐवजी समृद्धी महामार्गाने जायचं ठरवलं. समृद्धीच्या पहिल्या टोल बूथवर टोल भरला आणि इगतपुरीला समृद्धी मार्गाची एक्झिट घेतली. आता जुन्या हायवेवरून घोटी टोल प्लाझा क्रॉस करून त्र्यंबक रोडने वैतरणा डॅमच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. मुंबई जसजशी मागे सुटत होती तसतसा निसर्गातला बदल दिसायला लागला होता. पाऊस नव्हता तरी सगळीकडे मस्त हिरवळ झाली होती. पाऊस पडेल म्हणून आम्ही फुल तयारी करून आलोय. रेनी शूज, एक्स्ट्रा कपडे, छत्री आणि सगळ्यात मोठी तयारी म्हणजे भिजायची तयारी. आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचतच आलोय. आजूबाजूला काय भारी सीन आहे, मन एकदम प्रसन्न करणारं. अखेर 3.5 तासाच्या प्रवासानंतर पोहोचलो. समोरचा डॅमचा नजारा पाहून वाटलं वाव. पण नजर जशी आजूबाजूला फिरली तशी मात्र आमची चांगलीच निराशा झाली. पण स्पॉटवर प्रचंड कचरा, प्लास्टिक आणि दारूच्या फुटलेल्या बाटल्या होत्या. काही लोक तर किनाऱ्यावरच दारू पीत बसलेले होते, जे फॅमिलीसाठी अजिबात योग्य नाही. शेवटी सेफ्टी फर्स्ट म्हणून आम्ही निराश होऊन तिथून निघालो. आता मोठा प्रश्न होता की जायचं कुठे, जिथे 2-3 तास छान एन्जॉय करता येईल. डॅम वरून घोटीकडे जाताना आम्ही त्र्यंबक रोडला वळलो. म्हटलं बघूया एखादा स्पॉट मिळतो का. 4-5 किलोमीटर पुढे गेल्यावर आम्हाला एक कच्चा रस्ता दिसला. आम्ही त्या रस्त्यावरून पुढे निघालो आणि जे समोर दिसलं ते थक्क करणार होतं. आमचा विश्वासच बसत नव्हता की आम्ही इथे आहोत. खरं सांगू, इथे पोहोचल्यावर प्रवासाचा सगळा थकवा आणि आधीची निराशा क्षणात गायब झाली. निळशार पाणी, सतत वाहणारा गार वारा आणि ती कच्ची वाट, मन एकदम प्रसन्न झालं. काही क्षण शांत बसून या निसर्गाचा आनंद घेतला. चारी बाजूनी पसरलेली हिरवळ आणि शांत पाणी, हे सौंदर्य शब्दात सांगण्यासारखं नाही. कोण म्हणतं स्वित्झर्लंड जगातील सर्वात सुंदर ठिकाण आहे. एकदा इथे येऊन बघा, हे ठिकाणही तितकंच स्वर्गीय आहे. अशा निसर्गरम्य ठिकाणी फिरताना मन अगदी प्रसन्न झालं होतं. तिथे घालवलेला प्रत्येक क्षण आम्ही मनापासून अनुभवत होतो. त्या क्षणी वाटलं इथे येण्याचा निर्णय अगदी योग्य होता. भूक, थकवा, ताणतणाव आणि आयुष्यातल्या सगळ्या चिंता आम्ही तिघांनीही त्या निसर्गाच्या सानिध्यात काही काळासाठी पूर्णपणे विसरून टाकल्या. रस्त्यात आम्हाला 8-9 शेळ्यांचा एक कळप दिसला. त्यातील एक माझ्याकडे अशा तऱ्हेने पाहत होती, जणू विचारत होती कशाला आला तिथे आम्हाला डिस्टर्ब करायला. आणि खरंच निसर्गाने आपल्याला इतकं सुंदर दिलंय, पण आपणच माणसं आपल्या चुकीच्या वागण्याने ही सुंदर ठिकाणं खराब करत आहोत. आम्ही तिथे फुटलेल्या बाटल्या आणि दारू पिणारे लोकही पाहिले. हे पाहून खरंच वाईट वाटलं. माझी तुम्हा सगळ्यांना एकच विनंती आहे, निसर्गाचा आनंद घ्या पण त्याला नष्ट करू नका. हे सुंदर ठिकाण स्वच्छ ठेवा
कारण निसर्ग आपला आहे आणि त्याचं जतन करणं ही आपली जबाबदारी आहे. इथे येऊन 3-4 तास कसे निघून गेले ते कळलंच नाही. खरंच हा स्पॉट इतका सुंदर आहे की इथून निघावंसंच वाटत नाही. पण आता परतीच्या प्रवासाची वेळ झाली होती. वाटेत एक सुंदर जागा दिसली म्हणून गाडी थांबवली आणि नवीन AI फेस ट्रॅकिंग सेल्फी स्टिकने एक मस्त शॉट घेतला. खरंच टेक्नॉलॉजी काय काय कमाल करू शकते. त्यानंतर जुन्या हायवेवरच्या हॉटेल ग्रँड परिवारमध्ये थांबून चहा, कॉफी आणि गरमागरम भजीवर ताव मारला आणि मग पुन्हा समृद्धी मार्गाने मुंबईच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. आता या संपूर्ण ट्रिपसाठी आपला एकूण किती खर्च झाला तो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तुम्हाला ह्या ट्रिपचा जर खर्च कमी करायचा असेल तर तुम्ही इगतपुरीला ट्रेननी येऊ शकता आणि इगतपुरी स्टेशनवरून रिक्षा करून या सुंदर स्पॉटवर अगदी सहजपणे पोहोचता येतं. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच नवीन ठिकाणची माहिती आणि प्रवासाचे अनुभव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा प्रत्येक लाईक, शेअर आणि कमेंट्स आणि सबस्क्राईब आमच्यासाठी खूप खास आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन आणि एक भन्नाट स्पॉटची माहिती घेऊन. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.